नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा हा चित्रपट लागलेला आहे आणि छावा हा चित्रपट लागला असता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्शकांना याला अधिक पसंती दिलेली आहे. अधिक पसंती दिली असता काही शाळांनासुद्धा हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी आलेले आहे आणि सर्व विद्यार्थी आलेले असून हे विद्यार्थी आज बघू शकतो का हा छावा हा चित्रपट बघण्याकरता आलेले आहे आणि हे विद्यार्थी संपूर्ण आता ह्या चित्रपटाचा आनंदसुद्धा घेणार आहे. आणि आनंद घेत असताना हे संपूर्ण विद्यार्थी मन्नालाल गुप्ता विद्यालयाचे असून सोबत त्यांच्या कर्मचारी वृंदसुद्धा आहे. तर आपण विद्यार्थ्यापासून जाणून घेऊया. काय सांगशील तू छावा पिक्चर बघायला आली आज? मला खूप मस्त वाटतं आहे हा पिक्चर बघण्यासाठी. मी खूप एक्सायटेड होती हा पिक्चर बघण्यासाठी. अक्षरा, तू छावा चित्रपट बघायला आलेली आहे. कसं वाटेल तुला चित्रपटाबद्दल? काय सांगशील तू? म्हणजे संभाजी महाराजांचं कार्य तर खूप महान आहे, पण आता आम्ही बघणारच आहे की म्हणजे काय केलं आहे संभाजी महाराजांनी. आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही या सरांसोबत म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसोबत या छावा पिक्चर बघणार आहोत. काय प्रेरणा घेणार आहे चित्रपटापासून? आम्ही संभाजी महाराजां म्हणजे काय गुण होते संभाजी महाराजांमध्ये ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. तसेच आपल्यासोबत मन्नालाल विद्यालयाचे किशोर पखान सर आहे. सर, विद्यार्थ्यांना तुम्ही चित्रपट दाखवणार काय सांगाल? हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपट आहे. संभाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे त्यावेळेस, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची माहिती व्हावी या दृष्टीने हा चित्रपट आम्ही बघायसाठी विद्यार्थ्यांना इथं घेऊन आलेलो आहोत. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आपला हा छावा चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. या ठिकाणी आपण असा विचार केला की बऱ्याचशा गावामध्ये जे काही मुलं असतात त्यांना हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध होत नाही. यावेळेस आम्ही एक ठरवलं, वीर संभाजी मंडळ, माणुसकी बौद्धिक संस्था आणि कोल्हे डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक विचार केला की आपल्याला आपल्या शहरातले जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी, त्या सर्वांना आपल्याला हा चित्रपट दाखवायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी एक नियोजन केलं आणि आज प्रत्येक शाळांमध्ये भेट देऊन तिथल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही हा चित्रपट दाखवण्यासाठी आणलेला आहे. सर्व विद्यार्थी खूप दिलखुलासपणे याचा आस्वाद घेत आहे आणि त्यांच्या मनामध्ये अशा भावना जागृत होत आहे, ते स्वतः पिक्चर पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. स्वराज्याचा जो काळ होता खरा, तो आज त्यांना अनुभवायला मिळत आहे. हे या ठिकाणी मला सांगता येईल की विद्यार्थी इतके आनंदात आहे, त्यांना हा चित्रपट आपल्याला पाहायला जायचा आहे. त्या खुशीमध्ये ते सगळेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले. एकंदरीत किती विद्यार्थी येणार शहरातून? जवळजवळ आपल्या इथे 350 ते 400 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या पिक्चरचा आस्वाद घेतलेला आहे. आणखी सुद्धा जवळजवळ 500 विद्यार्थी या ठिकाणी पाहण्यासाठी येतील असं मला विश्वास. तुम्ही हा उपक्रम राबवित आहे? आजच पहिला शो झाला आणि पहिल्या शोला जवळजवळ आपल्या इथे 280 विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. आता परत 100 विद्यार्थी आलेले आहे. उद्या आणि परवा 3 दिवस आपण या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. जे मुलं कधी आपले फी भरू शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना आम्ही तर आवर्जून एक सांगतो, त्यांच्या शिक्षकांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की तसे जर विद्यार्थी असतील, त्यांना पिक्चर पाहायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्यांना मोफत पिक्चर दाखवू. नक्कीच एकंदरीत बघता विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्याची जे एक सुविधा राबवलेली आहे, ते शहरातील काही संस्थेअंतर्गत आणि कोल्हे डेंटल क्लिनिक अंतर्गत आणि इतर अंतर्गत यांनी हे चित्रपट दाखवण्याची एक मोहीम राबवलेली आहे. आणि मोहीम राबवली असता विद्यार्थी या मोहिमेचा आनंद, मोठ्या उत्साहात आनंदसुद्धा घेत आहे. हे आपण बघू शकतो. हे विद्यार्थी चाललेले आहे. आता ह्या छावा चित्रपट बघायला हे विद्यार्थी चाललेले आहे आणि हे संपूर्ण विद्यार्थी आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असताना या ठिकाणी विद्यार्थी पूर्णपणे या छावा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी आता हा 3 ते 6चा शो करता विद्यार्थी निघत आहे. आपण बघू शकतो का किती शिस्तप्रिय विद्यार्थी या ठिकाणी उभे आहे आणि एकामागे एक असून आणि सोबत त्यांचा कर्मचारीसुद्धा आहे आणि कर्मचारी असताना सुद्धा एक काळजीपूर्वक त्यांना हा चित्रपटसुद्धा या ठिकाणी प्रसारित करण्यात येत आहे.